क्षमा मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही मीनाताई माध्यमिक विद्यालय यामध्ये मी विज्ञान शिक्षिका कुमारी एस टी ठाकरे आमच्या विद्यार्थ्यां 6वी ते 10वी विद्यार्थ्यांद्वारे अगदी 2 दिवसामध्ये जेवढा वेळ मिळाला त्यामध्ये आम्ही AI आणि समाज हे नाटक इथे आम्ही विज्ञान नाटक सादर करीत आहोत आणि सादरीकरणाचे आमचे विद्यार्थी 8 आहे ते आपला परिचय देतीलच. तर आम्ही सादर करतो मीनाताई माध्यमिक विद्यालय विज्ञान नाटक AI आणि समाज. माझे नाव श्रुती कैलास लांडगे. मी मीनाताई माध्यमिक विद्यालय नौकडा. आम्ही विज्ञान नाटकामध्ये सहभाग घेतला आहे. तरी आमचा विषय आहे AI आणि समाज. नमस्कार, मी यशस्वी सुरेश लांडगे. या नाटकामध्ये रोबोट म्हणजे AIचे माझे नाव हिमांशी कामकर. मी या नाटकामध्ये साक्षी या मुलीची भूमिका निभावते. माझे नाव स्नेहा समर्थ आहे. मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी असून मी या नाटकामध्ये टीचरची भूमिका निभवत आहे. माझे नाव प्रगती भजनकर आहे. मी या नाटकामध्ये IIT स्टुडंट हे भूमिका निभवत आहे. माझे नाव श्रीमती गायकवाड आहे. मी या नाटकामध्ये शेजारची काकू निभवत आहे. माझे नाव मोहित गंगाधर दशमल आहे. मी दादाचा रोल निभवत आहे. माझे नाव शुभम शिवकर आहे. मी इथे बाबाचा रोल निभवत आहे. टिकायचं आहे जगात तर स्वतःला अपडेट कर. टिकायचं आहे जगात तर स्वतःला अपडेट कर. AIच्या जमान्यात नित्य निरंतर श्रम कर. नित्य निरंतर श्रम कर. आम्ही आता आमच्या नाटिकेला सुरुवात करीत आहोत. बन्सर सर माईक नाही आहे ना. काय झालं ग? काय करत आहात तुम्ही? मी AI हे साधन चालवत आहे. AI म्हणजे काय बाबा? AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच रोबोट. म्हणजे कसं सांगू, ही मानवाने तयार केलेले कृत्रिम साधन आहे. वाव, हे तर खूपच छान आहे. म्हणजे हे बघ, टेल्सा कार आली की नाही. टेल्सा कंपनीने तयार केलेली कार आहे. हो, हे तर खूपच छान आहे. टेल्सा कार कशी चालते हे तुला माहित आहे का? ही कार बिना ड्रायव्हरने चालू शकते. वाव, ड्रायव्हर बिना कार चालू बाहेर जा ना शकते. गं. हे तर खूपच छान आहे. कोणासाठी नाही? हे खूपच छान वाटली. आई, काय झालं गं? काय करत आहे गं तू? मी AI वरती गाणे सर्च करीत आहे. म्हणजे कसं गं? थांब, मग तुला सांगते. लता मंगेशकर हे मेरे वतन के लोगों.
सापडलं. बाबा जे AI वर कार्टून बघतात ना, मग मला वाटलं मी बाबांचा मोबाईल घेतला आणि AI वरती सर्च केलं. मग तिथं पु ल देशपांडे यांचे सर्व नाटकं आली. हो, तर खूपच छान आहे. एखाद्या ड्रायव्हरची गाडी काय, रात्रीची छान छान भाजी कशी बनवायची, एखाद्याचा फोटो काय, पु ल देशपांडे यांचे नाटक हे तर खूपच छान आहे. आमचे सर आम्हाला रोज खूप होमवर्क देतात. जर हे AI वरती केलं तर किती छान होईल. मज्जाच मजा, मज्जाच मजा, मज्जाच मजा, मजा. पण हे कसं करू? आयडिया. बाबा, ओ बाबा, काय झालं ग? काल परवा तुमच्या मित्रांनी तुम्हाला ॲपलचा मोबाईल दिला होता. तो मला द्या ना बाबा, प्लीज द्या ना. कशासाठी पाहिजे? मला तिथं काहीतरी बघायचं आहे. हो घे, टेबलवर पडलेला आहे. इतका दिसत नाही. हो थँक्यू थँक्यू. व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब काय पाहत होतो दादा? गुगल, हेच काहीतरी पाहत होतो वाटतं. ChatGPT. आता मी ह्याला प्रश्न विचारते. नॅशनल बर्ड, फक्त व्हिडिओ केला आज. नॅशनल ॲनिमल, which is the largest city of India? National fruit, capital of Maharashtra, हे तर खूपच छान आहे. याच्यामध्ये गेम सुद्धा आहे. बापरे, 2 तासापासून मी इथं मोबाईलच बघत आहे. मला तर फार नाही, तो तिच्याशी कंटाळा बोलतो. आलाय. आता बाबांकडे जाते. कारण फार कंटाळा आलाय. बाहेर पाणीपुरी खायला जाऊशी वाटतंय. बाबा, ओ बाबा, काय झालं? चला ना आपण किती दिवसापासून बाहेर पाणीपुरी खायला नाही गेलो. आता माझ्याकडे वेळ नाही. चला ना बाबा, प्लीज चला ना. तुला एकदा सांगितलेला कळत नाही का? तुझ्या इथून आई, ए आई, काय झालं गं? काय करत आहे? मी बाबांकडे गेली होती. त्यांना म्हणाली पाणीपुरी खायला चला. मग बाबा आले नाही. तू तरी चल ना गं, चल ना. छे, इतकंच काम नसतं, दुसरे पण काम असतं. मी आता AI वरती पाहत आहे की किचनमध्ये रोबोट कसं काम करतं. एकदा का रोबोट आला ना तर वेळच वेळ मिळेल. नक्की? होय, बघ रोबोट कसं झाडून काढतोय, हो, हे तर खूपच छान झाडून काढत आहे. भांडी पण घासतोय, खूपच छान भांडे पण घासतोय. दूध पण काढतोय, हो, चाय पण बनवतोय. हो, हे तर सगळंच काम करतोय. आई, रोबोट माझ्यावर प्रेम करेल का गं? काय प्रश्न विचारले या मुलीनं. माझ्या डोक्याला टेन्शनच दिला. माझं तर डोकं खूपच दुखत आहे. दादा, हे दादा, काय झालं ग? तुझं सकाळपासून झालंच नाही का? अशीच झालं. मग काय करत आहे तू? मी AI वरती गेम खेळत आहे. मला सुद्धा दाखव. हे बघ. हे तर खूपच छान हो, आहे. मी मित्रांसोबत गेम खेळत आहे. बरं, हे सगळं सोड ना. चल ना, आपण बाहेर खेळायला जाऊया. नाही, माझे 120 पॉईंट झाले आहेत. आता मी जिंकण्यातच आलो आहो. प्रणयचे 70 पॉईंट झाले आहेत, प्रशांतचे 30 आणि साहिलचे 90 पॉईंट झाले आहेत. आता मी जिंकण्यातच आलो. चल ना दादा, प्लीज चल ना. नाही, तू इथून जा. जा, चल तू ना जा. दादा. जा, तू इथून जा. नाही, त्याची डायरेक्शन हे काय झालं पण गं त्याची ते बाळा? बोलायचं सांग ना, नाही. हे काय झालं? सांग ना बाळा. टाकत मी माझ्या बाबांकडे त्यांचं गेली. टाकतो. त्यांना म्हणाली बाहेर पाणीपुरी खायला चला. पण माझे बाबा सुद्धा नाही आले. मग मी माझ्या आईकडे गेली. मग माझ्या आईने सुद्धा नाही म्हणाले. मग मी माझ्या लाडोबा दादांकडे गेली. मग माझे लाडोबा दादा सुद्धा नाही म्हणाले. बरं, पण मी आता एकटीच झाले. सगळेजण AI करून बसले आहे. आणि माझ्यासोबत कोणी बाहेर फिरायला नाही येत. बरं बाळा, या आधुनिक काळामध्ये कोणाकडेच वेळ नाही आहे. तुला एक सांगू काय? आपल्या जगामध्ये
आपल्या हृदयाची ठोके किती आहेत आणि आपल्याला फोन सुद्धा करता येते आपल्याला फोन सुद्धा करता येते आणि 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 आपले पैसे सुद्धा वाचतात आणि आपल्याला AI हे आपल्या आरोग्याची माहिती सुद्धा देते आणि आता आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरजच पडणार नाही. काही तू जे सांगत होती ना ते मी मगापासूनच ऐकत होती. फार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या मला पटकन बनव. पण माझ्या मनात काही शंका आहे. काय शंका आहे तुमच्या मनात? मानवाचं काम आहे AI चा वापर कसा आणि किती प्रमाणात केला पाहिजे हे आपल्या हातात असतं बरं. पण याचे पण काही मुद्दे आहेत. भविष्यामध्ये अनेक कामगारांची जागा AI घेणार, डॉक्टरांची पण जागा घेणार, शिक्षकांची पण जागा घेणार आणि सर आपल्या नोकऱ्या गमावून बसतात अशी मला शंका आहे. हॅलो मॅडम, हॅलो आंटी, हॅलो साक्षी, कशा आहात तुम्ही? छान आहोत. अगं कल्याणी थांब जरा. मला काल कळलं की तू खडगपूरच्या IIT कॉलेजमधून शिकून बाहेर पडलीस. हो, माझं मागच्याच वर्षी पूर्ण शिक्षण झालेलं आहे. या काकूंना काही शंका आहेत त्या त्यांच्या शंका स्पष्ट कर बरं. अच्छा हो मॅडम, जेव्हा तुम्हाला माहित होतं की संगणक निघाला होता तेव्हा अनेक लोकांनी विरोध केलेला होता आणि आज प्रत्येकाच्या घरात आहे. त्यानंतर मोबाईल निघाला, मोबाईलवर सुद्धा विरोध केलेला होता पण आज प्रत्येकाच्या हातात आहे. साक्षीच्या आई वडिलांकडे सुद्धा आहे आणि आज AI निघाला त्याच्यावर सुद्धा विरोध सुरू आहे पण आपल्याला स्वीकारावंच लागणार आहे कारण जे जे नवीन घटक निघतात त्यांना आपण स्वीकारतच आलो आहोत. जो AI शिकणार त्याच्या मुठीमध्ये जग राहणार आणि आपल्याला आनंदित ठेवण्यासाठी हे नवीन नवीन घटक निघतात आणि आपल्याला कामापुरताच वापरायला पाहिजे अति त्याचा वापर करू नये. ए आई इकडे बघ, कल्याणी दीदी आल्या, टीचर आल्या, बाबा तुम्ही पण या, दादा तू पण ये, काकू काका हे बघा कल्याणी किती चांगली माहिती सांगितली आहे. तुम्ही असं AI करून बसा नको. तुम्ही तुमच्या मुला मुलींकडे लक्ष द्या आणि AI चा जेव्हा काम पडेल तेव्हाच वापर करा. नमस्कार, मी आहे रोको. माझं नाव आहे सोफिया. म्हणजे AI म्हणजे त्यालाच बुद्धिमत्ता असे म्हणतात. बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर बुद्धिमत्ता म्हणजे संगणक प्रणालीद्वारे किंवा मशीनद्वारे प्रदर्शित केलेली बुद्धिमत्ता होय. ही विषय हा विषयाला खूप चर्चेला जातात. वर्तमानातल्या बातम्या असो किंवा टीव्हीवरच्या ताज्या रिपोर्ट असो किंवा मित्रांसोबत केलेल्या गप्पा असो त्याचा माझा खूप मोठा परिणाम होणार आहे. कालच्या मध्ये तो अत्यंत चांगला आहे तर कालच्या मध्ये तो खूप वाईट आहे. त्यावर मात्र कोणाची हिंमत नाही. कोणतेही नवीन तंत्रज्ञान जे आहे की त्याचे फायदे आणि तोटे असतातच. जसे नाण्याच्या दोन बाजू असतात तसे कोणत्याही तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे असतातच. तर आपण आता त्याचा फायदा पाहूया. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे AI मुळे मानवी चुका टाळल्या जातील. मानवाला क्षमता असते तो क्षमतापर्यंतच काम करू शकतो परंतु AI चे कसे आहे ते 24 तास काम करू शकतात. AI च्या साहाय्याने जर आपण काम केलं तर त्याचा प्रभाव होतो. मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे AI चे फायदे आहेत तसे AI चे नुकसान सुद्धा आहे. AI चा सगळ्यात मोठा नुकसान म्हणजे त्याचा विकास व्हायची अंमलबजावणी. हे खूप खर्चिक बाब आहे. AI ला भावना नसतात परंतु मानवाला भावना असतात. AI चा जर आपण जास्त प्रमाणात वापर केला तर माणूस खूप आळशी बनेल. असे बेरोजगारांची संख्या खूप प्रमाणात वाढणार. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही माझा वापर चांगल्या गोष्टीसाठी करा, वाईट गोष्टीसाठी करू नका. पण जर तुम्ही माझा वापर वाईट गोष्टीसाठी कराल तर तो तुमच्यासाठी मारक ठरेल. आणि मला एक म्हणायचं आहे की तुम्ही माझा जास्तीत जास्त वापर अभ्यासामध्ये करा कारण तो स्टुडंटसाठी खूप फायदेशीर ठरेल. हे बघा, मोबाईल संगणक आणि AI हे माणसानेच बनवलेले आहे पण आता याचा कामापुरताच वापर करायला पाहिजे आणि आपल्या कुटुंबाकडेही लक्ष द्यायला पाहिजे. सॉरी साक्षी. सॉरी साक्षी, आम्ही तुझ्याकडे लक्ष दिले नाही. आम्ही AI हे साधन जास्त प्रमाणात वापरले. आम्ही तुझ्या भावनेची कदर केली नाही. सॉरी साक्षी, मी आता आपल्या करिअरकडे लक्ष देईन.